कर्म तर प्रत्येकालाच करावं लागतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक जण कर्म करतो. नोकरी किंवा व्यवसाय करतो, सेवानिवृत्तही होतो, मित्रमंडळींसोबत फिरायला जातो, व्यायाम करतो वगैरे वगैरे. तर मग बसणं, तपस्या करणं हे कर्मच नाही का? तू तुझे कर्म श्री विष्णूंप्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर, म्हणजेच तपस्या म्हणून कर. रेशमी किडा ज्याप्रमाणे कोशात अडकून राहतो त्याप्रमाणे कृष्ण भावनेत कर्म न करणाऱ्या मनुष्याची अवस्था होते. भगवान विष्णू प्रित्यर्थ कर्म केले पाहिजेत, नाही तर केलेले कर्म भौतिक जगात बंधनास कारणीभूत ठरते. कर्मबंधन म्हणजे निरंतरपणे एकापाठोपाठ एक देह स्वीकारित राहणे होय. या जगात मनुष्य कितीही सावध राहिला आणि त्याची इच्छाही नसली तरी त्याच्या हातून पाप घडतेच. उदाहरणार्थ वैदिक संस्कृतीचे उद्दिष्ट भगवंतांना संतुष्ट करणे हेच आहे. याच उद्दिष्टपूर्तीसाठी सत्ययुगामध्ये हृदयस्थ भगवंतांचे ध्यान केले असे. त्रेतायुगामध्ये खर्चिक यज्ञाचरण केले जात असे. द्वापार युगामध्ये मंदिरात भगवंतांच्या श्रीमूर्तींची अर्चना करून भगवंतांना संतुष्ट केले जात असे. मात्र वर्तमान कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञाच्या आचरणाद्वारे हे उद्दिष्ट साध्य करता येते. याने भगवंत संतुष्ट होतात आणि मग आपल्याला स्वतःच्या संतुष्टीसाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ त्याला शिक्षा मिळणारच, म्हणजे कर्मबंधन चुकीचं कर्म केल्यामुळे लागतं. परंतु प्रेक्षक हो, या जगातील सर्वच कर्मे बंधनात अडकवणारी आहेत. मग ते दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे बंधन आणि दुसरी म्हणजे मुक्ती. कर्म करणं चुकीचं नाही, तर कोणत्या उद्देशानं ते कर्म केलं जात आहे तो उद्देश चुकीचा किंवा बरोबर असतो. की मी व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत जेणेकरून मी दिसेल. उगाच शरीर प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये असा कोणताही विकार उत्पन्न होत नाही जो त्याला त्रासदायक ठरेल. हीच कर्म करण्याची कला आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी